एका गावात एक गोड म्हातारी आजी राहत होती. एके दिवशी ती आपल्या नातीकडे जायला निघाली. आज नातीकडे जाऊन छान जेवण करायचं. छोटंसं गाव. आजी काठी घेऊन चालत आहे. नातीच्या घरी जाण्यासाठी आजीला दाट जंगलातून जावे लागणार होते. मोठमोठी झाडं, जंगलात पक्ष्यांचे आवाज. "अगं म्हातारे, मी तुला खाणार." "अरे थांब, मी आता बारीक आहे. नातीकडे जाऊन जाड होऊन येते, मग मला खा." कोल्ह्याने विचार केला आणि आजीला जाऊ दिले. रस्त्यात आजीला अस्वल आणि वाघही भेटले. "मी तुला खाणार, मलाही भूक लागली आहे." "थांबा रे बाबा, मी जाड होऊन येते." सगळे प्राणी आजीला जाऊ देतात. आजी नातीच्या घरी पोचली. तिनं भरपूर खाल्ले आणि विश्रांती घेतली. "आजी, परत जाताना काळजी घे." नातीनं आजीसाठी एक मोठा भोपळा आणला. "आजी, तू या भोपळ्यात बसून जा." मोठा गोल भोपळा तयार केला जातो. आजी भोपळ्यात बसली आणि भोपळा रस्त्यावर फिरू लागला. "चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक." मोठा भोपळा जंगलात उड्या मारत फिरतो. "हा काय गोल गोल जातोय? अरे हा तर भोपळा आहे." कोणालाच समजलं नाही की आजी आत बसली आहे. भोपळा टुणूक टुणूक करत आजीला सुरक्षित घरी घेऊन गेला. हुशारी असेल तर संकटातून मार्ग नक्की निघतो. हुशारी आणि शांतपणा मोठ्या संकटातून वाचवू शकतात.